हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर मी आता निघालेले आहे श्री स्वामी समर्थ महाराजांना. तर खूप दिवसातून निघाले बरं का. एक 4-5 वर्ष तर झाले मी अक्कलकोटला गेले नव्हते. तर आज ना काय योगायोग बघा. तर आम्ही सर्व बहिणींना एकत्र जमलो होतो. तर अचानक प्लॅन ठरला की श्री स्वामी समर्थ महाराजांना जायचं. तर आता ना सायंकाळच्या ना 6 वाजलेले आहेत. तर आम्ही आता ना सर्वजण निघालेलो आहे. तर ना एक बहीण आली नाहीये. तर 7 बहिणी आहोत ना, त्याच्यापैकी आम्ही 6 जण आलो आणि एक बहीण आली नाहीये. तर इथे आम्ही जस्ट आता ना अक्कलकोटमध्ये येऊन पोचलो. तर उशीर झाला यायला. तर घरातून 6 वाजता निघालो. तर इथे यायला ना आता पावणे 8 वाजलेले आहेत. तर चला बघूया आता स्वामींचं दर्शन होते की काय. तर ना श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्वांनाच येत होतं आणि लहान मुलं तरी कधी पाहिलेच नव्हते. तर त्यांच्यासाठी आम्ही आज ना ठरवलंय की श्री स्वामी समर्थांना जायचं. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. आणि श्री स्वामी समर्थ ना इसवी सन 1878 साली अक्कलकोट इथे ना त्यांनी समाधी घेतली आणि त्यांचं आजही मंदिर ना तिथे आहे. तर लाखो भाविक ना या अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांना येतात आणि या भक्तामध्ये ना स्वामी समर्थाचा हा मंत्र ना खूप म्हणजे खूप प्रसिद्ध आहे. तर आता ना 8 वाजलेले आहेत. तर चला इथे फुलं वगैरे घ्यायची आमची चालू होतं, नारळ वगैरे. तर भक्तामध्ये ना स्वामी समर्थ मंत्राचा ना खूप म्हणजे खूप मंत्र हा प्रसिद्ध आहे आणि खूप ताकद आहे श्री स्वामी समर्थमध्ये. तर तर स्वामी समर्थांना ना संकटातून ना तारक मानलं जातं. तर इथे आमची रांगणा थोडे पुढे थोडे मागे आम्ही झालतो. तर त्यांच्या नावाचा जप केल्यानं ना आपल्या मनाला शांती मिळते. आणि मी पण ना या अक्कलकोट तालुक्यातलीच आहे. माझं माहेर ना अक्कलकोट तालुक्यात आहे. तर अनेक भक्त ना त्यांच्या कृपा अडचणी ना या श्री स्वामी समर्थ महाराजांचा ना खूप म्हणजे खूप अनुभव आहे. आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इथं आम्ही येऊन पोचलो मंदिरात आणि बरोबर ना आरतीची वेळ झाली आणि आरतीला इथे 1 तास बसायचं असतं. श्री स्वामी समर्थांच्या इथे ना सकाळी दुपारी संध्याकाळी वगैरे आरती असते ना. तर 1-1 तासाची आरती असते. तर इथे बरोबर ना 1 तासाची आरती होती. तर आम्ही इथे रांगेत उभारलो छान आता दर्शन घेण्यासाठी. पण दर्शन काही खूप गर्दी होती बरं का. रात्रीच्या 8 वाजल्या होत्या तरी पण खूप गर्दी होती. बघूया त्या गर्दीतून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊया. मला जमेल तेवढंच मी इथे शूट करते. कारण लहान मुलं पण आहेत ताईचे वगैरे. तर बहिणींच्या सर्व आणि त्याच्यामध्ये आज रुद्रसुद्धा आलेला आहे आमच्यासोबत. तर इथे ना छान आमचं रांगेत उभारणं चालू आहे. तर श्री स्वामी समर्थ महाराजांना राहू भक्तांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी अनेक चमत्कार केलेले आहेत आणि लोकांच्या ना अडचणी खूप म्हणजे खूप दूर केलेल्या आहेत. कारण श्री स्वामी समर्थ महाराजामध्ये ना एवढी ताकद आहे आणि खूप असा चमत्कार आहेत. श्रद्धा व भक्ती ही श्री स्वामी समर्थ महाराजांवरती ना खूप आहे बरं का. फार भाविक लोकांची श्री स्वामी समर्थावर. तर श्री स्वामी समर्थ हे ना महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थना हे महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे प्रकट झालेले आहेत. तर ना त्यांना दत्ताचा अवतार सुद्धा मानला जातो आणि अक्कलकोट ना स्वामी म्हणून ओळखले जाते. आणि खूप गर्दी असते बरं का. श्री स्वामी समर्थ महाराजांना दिवसभर गर्दी असते. फक्त गुरुवारी नाही तर आठवडाभर डेली 24 तास गर्दी असते. आणि भाविक ना खूप लांबून ना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी येतात. तर ना माझं माहेर ना इथून एक 35-40 किलोमीटर अंतरावरती आहे. तर चला तिथे आलतो आम्ही. तिथून मग आम्ही अक्कलकोटला आलेलो आहोत. तर छान इथे ना आमचं दर्शन झालं. तर खूप वेळा इथे काय आम्ही काही थांबलो नाही. कारण सर्व मुलं छोटे होते आणि झोपायची वेळ असते रात्री. आता 9-10 वाजता मुलांना झोप येत असते. तरी पण आम्ही ना 1 तास इथे रांगेत उभारून
श्री स्वामी समर्थ महाराजांचं छान इथे दर्शन घेतलं आणि इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल खूप म्हणजे खूप गर्दी आहे. आणि इथे आम्ही काही फोटो वगैरे काढलो श्री स्वामी समर्थाच्या महाराजा इथं आणि वटवृक्षाच्या खाली सुद्धा. तर इथे बघा आमचं सर्वांचं चाललेलं आहे फोटो काढणं. तर आम्ही खूप जण होतो, एक 12-13 जण तरी इथे आम्ही जमलेलो, बहिणी आणि बहिणीच्या मुली. आणि दाजी गाडी घेतली होती ना, म्हणून आम्ही आज ठरवलं की अचानक तर चला जायचं आहे अक्कलकोटला. तर छान इथं आमचं दर्शन झालं आणि महाप्रसादसुद्धा आम्हाला इथे म्हणजे पेढा शिरा जे काही प्रसादामध्ये होतं ते सर्व भाविक वाटत होते. आणि अन्नछत्र पण आहे, पण आता काही जाणार नाही आम्ही कारण उशीर होतोय खूप, कारण छोटे छोटे मुले असल्यामुळे आम्हाला निघावं लागेल. तर इथे आम्ही काही फोटो वगैरे क्लिक केलो आणि व्हिडिओसुद्धा घेतला. मी थोडा जमेल तेवढाच व्हिडिओ घेतलेला आहे. तर बघू आणखीन नेक्स्ट टाईम आले की नाही तुम्हाला आणखीन थोडासा व्यवस्थित व्हिडिओ करून ना तुमच्याशी शेअर करेन. तर श्री स्वामी समर्थ महाराज हे ना अक्कलकोटचे महान संत असून त्यांना भगवान दत्तात्रयाचा अवतार मानला जातो. आणि त्यांनी आपल्या साध्या आणि प्रभावी शिकवणीद्वारे लोकांना श्रद्धा, सबुरी आणि चांगल्या मार्गाचा त्यांनी ना मार्ग दाखवलेला आहे. श्री स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे राहून अनेक भक्तांच्या अडचणी दूर केलेल्या आहेत. आणि त्यांच्या श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये ना त्यांच्यात खूप म्हणजे खूप मोठी ताकद आहे. आणि असं मंत्र जर आपण जप केल्याने ना मन शांत होतं आणि जीवनातील सकारात्मकता येते. आणि आजही लाखो भक्तांना अक्कलकोट येथे जाऊन ना त्यांचे छान दर्शन घेतात आणि त्यांच्या कृपेचा अनुभव घेतात. तर इथे बघा, तर आम्ही दर्शन वगैरे घेऊन ना नंतर इथे वरद आणि ताई ना काहीतरी देवाचं घेत होते, त्यांनी मूर्ती वगैरे पाहत होते. 4 शला 5 शला छोट्या छोट्या अशा मूर्त्या होत्या आणि मोठ्यासुद्धा होत्या आणि खूप छान अशा व्हरायटीच्या मूर्त्या होत्या बरं का. तर आव्हांना पाहिजे होतं की वटवृक्ष पाहिजे होतं, तर तिथे काय आम्हाला जमून दिलं नाहीत म्हणून आम्ही काही घेतलेलं नाही आहे. तर इथे श्री स्वामी समर्थ महाराजांची मी मूर्ती घेतलेली आहे छोटीच. मग नेक्स्ट टाईम आले की मी थोडीशी मोठी घेईन कारण मला मोठी आवडली होती. तर इथे बघा ताईचं पण चाललेलं आहे की श्री स्वामी समर्थ महाराज किंवा साईबाबा वगैरे त्यांचं घेणं चालू आहे. मी इथे ना मी ना श्री स्वामी समर्थ महाराजांची छोटी मूर्ती घेतली. नेक्स्ट टाईम आले की नाही मला ही मोठी आवडली होती तर घेईन. तर खूप छान छान असे ना वटवृक्ष आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांना पाहून ना छान वाटत होतं. आणि दर्शन तरी खूप छान दर्शन झालं. तेवढ्या घाई गडबडीत दर्शन झालं आमचं, कारण तिथं मला तिथे ना व्हिडिओ काढायचं झालंच नाही आहे समोर म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचं, कारण गर्दी खूप होती ना. तर दर्शन घेतलं छानपैकी. नंतर नेक्स्ट टाईम मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेन तुमच्याशी जर गर्दी नसेल तर. तर इथे बघा श्री स्वामी समर्थ आणि वटवृक्ष खूप छान होतं. तर ते दादांनी काही जमवून दिलं नाही आहे म्हणून आम्ही काही खरेदी केली नाही आहे. तर आम्हाला हवं होतं. हे ताहोंचं चाललेलं आहे, त्यांना विचारणं कितीपर्यंत रेट वगैरे आहे. तर असो, तर छान अशा मूर्त्या पाहून खूप छान वाटत होतं. आम्ही काही जास्तीची खरेदी केली नाही कारण महाराजांचं दर्शन वगैरे करून आलो. तर खूप छान तिथे दर्शन झालं आणि 1 तास ना आरती वगैरे होती स्वामी समर्थांची. आम्ही बरोबर आरतीच्या वेळेस ना हजर झालो आणि सायंकाळी स्वामी समर्थला निघालो होतो बरं का, म्हणून थोडासा वेळ झाला. आता बरोबर 9 वाजलेले आहेत. तर गाडी पार्किंगला लावलेली आहे. तर दाजी आणायला गेलेत गाडी. तर इथे बघा दाजीची नवीन गाडी आहे, तर त्या गाडीतच आम्ही आलेलो आहे. तर मस्त आमचं तिथं दर्शन झालं खूप छान. तर तिथे काही जास्तीची खरेदी वगैरे केली नाही कारण यात्रा होती गावामध्ये, तिथंच खरेदी केलतो फक्त दर्शनासाठी. ते येऊन छान असं दर्शन झालं. आणि तुम्हाला आजचा माझा ना श्री स्वामी समर्थ आणि अक्कलकोटचं माझं श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.